परमार्थ एक शास्त्र आहे आणि हे एक जीवनाचं शास्त्र आहे, हे लक्षात ठेवायची फार आवश्यकता आहे. परमार्थ हे जीवनाला सोडून नाही, हे शास्त्र जीवनाला सोडून नाही, जीवनासाठी आहे. जीवन अत्यंत आनंददायक, सुखी, समाधानी करणारं हे शास्त्र आहे. हे जर पहिल्यापासून आमच्या नीट लक्षात आलं तर परमार्थ म्हणजे काहीतरी आमच्यापासून लांब आहे, आम्हाला न समजणारी गोष्ट आहे, जी आमच्यासाठी नाही, आत्ता जी करायची नाही, केव्हा तरी नंतर करायची. हा जो विचार आहे, हा विचार ताबडतोब दूर होऊ शकेल जर मला हे नक्की कळलं की परमार्थ जीवनासाठी आहे, त्याची जीवनाशी अतिशय निष्ठा आहे, तो जीवनाशी निष्ठावंत आहे. आणि जीवनाशी निष्ठावंत आहे असं आपण जेव्हा म्हणतो तर जीवनाचा जो उद्देश आहे, त्या जीवनाच्या उद्देशाशी त्याची निष्ठा आहे, हे लक्षात घ्यायची मोठी आवश्यकता आहे. आणि हा जीवनाचा जो खरा उद्देश आहे, जो शास्त्राने आमच्या समोर ठेवलेला आहे, त्या उद्देशाशी निष्ठा आहे या परमार्थ शास्त्राची. आणि ह्या दोन गोष्टींचा जेव्हा बरोबर समन्वय आमचा घडेल की जीवनाचा उद्देश काय आणि हा जीवनाचा उद्देश सफळ होण्यासाठी असं कोणतं शास्त्र आहे की जे उद्देशाशी एकनिष्ठ आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जेव्हा समजेल, ह्या दोन गोष्टींचा समन्वय आपण जेव्हा करू, दोन गोष्टींचा एकदम विचार करू, तेव्हा आपण ह्या अध्यात्मशास्त्राकडे, परमार्थशास्त्राकडे अतिशय वेगळ्या दृष्टीने पाहायला लागू. आणि हा माझ्यासाठी नाही, फार ते भलत्याच लोकांचं काम आहे अशी जी एक समजूत आहे. हा भलत्याच लोकांचा विषय नाही आहे. तुम्हाला कदाचित आता बोलायला हरकत नाही, मी तुम्हाला भलताच दिसतो का? साधा आहे, तुमच्या समोरच मी उभा आहे, मी आता काय भलता चालता अजिबात दिसत नाही. जर तुमच्यामध्ये इथे येऊन बसलो तर काही शंका घ्यायचं सुद्धा कारण नाही, काय भलतं चालतं प्रकरण असेल, काही संबंध नाही. हे डोक्यातून काढून टाकायच्या आवश्यकता आहेत ह्या काही गोष्टी, की जीवनाशी निष्ठा आहे, जीवनाचं जे ध्येय आहे त्या जीवनाच्या ध्येयाशी या शास्त्राची निष्ठा आहे. काय जीवनाचं ध्येय आहे तर 3 ध्येय जीवनाचे आहेत. 3 ध्येय म्हणायचं खरं, त्याचा एकाच शब्दाशी संबंध आहे की सुखरूप होणं, सुखानं जगणं आणि सुखानं जाणं. 3 गोष्टीचा जीवनाशी संबंध आहे. सुखरूप होणं परमार्थाच्या दृष्टीने, अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने मी सुखरूप झालो पाहिजे. सुखरूप झाल्याशिवाय मी सुखानं जगणं शक्य नाही आणि सुखरूप होऊन सुखानं जगल्याशिवाय सुखानं जाणं शक्य नाही. या 3 गोष्टी जर लक्षात घेतल्या नीट आणि हे जर माझ्या जीवनाचं ध्येय असेल असं मी जर लक्षात घेतलं तर त्या जीवनाच्या ध्येयाशी अत्यंत एकनिष्ठ असलेलं जे शास्त्र आहे ते परमार्थशास्त्र आहे.